की आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आपल्याला 2 प्रकारात पाहायला मिळतात. एक म्हणजे कॉन्टॅक्ट आणि एक म्हणजे सिस्टमिक, की म्हणजे नेमका यांचा काय फायदा होतो आणि आपण कशा पद्धतीने याचा वापर केला गेला पाहिजे ना, हा एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच येत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड किंवा कॉन्टॅक्ट फंगिसाइड आणि सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आणि सिस्टमिक फंगिसाइड हे काय असते आणि याचा वापर आपण कधी करावा ना, हे आपण समजून घेऊया, तेही अगदी सोप्या भाषेत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करत असाल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून साइडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून टाका. जेणेकरून असेच माहितीजन्य व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मित्रांनो, आपण बरेचदा पाहत असाल, की जे काही बुरशीनाशक किंवा आपण कीटकनाशक घेत असतो ना, त्याच्यावर आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळते, की कॉन्टॅक्ट काही याच्यावर लिहून असते सिस्टमिक. हे नेमकं आहे काय? तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट म्हणजेच काय होतं ना, ज्यावेळेस कीड किंवा रोग आपल्याला आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहे, अशा वेळेस आपण स्प्रे करू शकतो असे टेक्निकल्स. म्हणजे जे आपल्याला तुरंत रिझल्ट देते, झटपट रिझल्ट देते, कमी खर्चात आपल्याला लवकर रिझल्ट जर पाहिजे असेल ना, तर अशा वेळेस आपण कॉन्टॅक्ट फंगिसाइड किंवा कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडचा वापर तिकडे नक्कीच करू शकतो. म्हणजे एक उदाहरणार्थ जर पाहता गेलं ना, तर तुम्हाला जर तुमच्या पिकामध्ये एखादी रस शोषण करणारी कीड दिसत तर त्याला जर तुम्हाला लवकर संपवायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही कॉन्टॅक्टचा वापर करू शकता. हा आहे तुमचा सोपा उदाहरण. याचबरोबर तुम्हाला एखादी रोग जर दिसत जर त्याला तुम्हाला लवकर संपवायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करू शकता. आता दुसरं आपण बोलूया सिस्टमिकमध्ये. सिस्टमिकचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे शेतकरी मित्रांनो, की तुमच्या पिकामध्ये रस शोषण करणारे कीड आले नाही पाहिजे किंवा त्याला आपण दीर्घकाळापर्यंत नियंत्रण करायचं असेल ना, जे प्लांटच्या जे काही झाडाच्या सिस्टममध्ये मुळापासून तर टोकापर्यंत जाऊन काम करते ना, प्रिव्हेंट करते ना आपल्याला रस शोषण किडीपासून किंवा बुरशीजन्य रोगापासून, ते असते सिस्टमिक. तर सिस्टमिकचा वापर करत असताना आपल्याला ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव अंदरपर्यंत म्हणजे म्हणजे खूप जास्त किंवा मोठ्या प्रमाणात झाला असेल किंवा ते जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीये, अशा वेळेस आपल्याला सिस्टमिक इन्सेक्टिसाइड किंवा फंगिसाइडचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे. बरेचसे शेतकरी काय करत असतात ना, चुका करत असतात. म्हणजे ज्यावेळेस आपलं रोग खूप जास्त पसरलेलं असतं, अशा वेळेस ते कॉन्टॅक्ट फंगिसाइड किंवा कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडचा वापर करत असतात. ज्याच्यामुळे त्यांना रिझल्ट पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. म्हणून तुम्ही आधी निरीक्षण करून घ्यायचं. त्यानंतरच तुम्ही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकं खरेदी करायचे किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिकचा फरक जर समजला ना, तुम्ही एकदम अवगत व्हाल आणि चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये फवारणीचे रिझल्ट नक्कीच घ्याल. तर मित्रांनो, हे एक छोटीशी टिप होती कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिकची. हे जर तुम्हाला समजले असेल ना, तर नक्कीच हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून द्या. त्यांना सुद्धा माहिती होऊ द्या, की कशा पद्धतीनं कॉन्टॅक्ट असते आणि कशा पद्धतीनं सिस्टमिक असते. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्याला फॉलो करून घ्या. नशीच आमच्याशी जुळून राहा. धन्यवाद.